लाव हार टाक. चला अभि चला नीट घाल खाली वळते खाली वळ तो तिकडे टाकून दे. जाऊ दे तिकडे मागच्या बाजूला ओढून ओढ. हा पण वर ओढून घे थोडासा. हा इकडे हा कोपरा थोडा वर. बस चला चला चला. तर आमचे माधवराव देशमुख तुळजा भवानीच्या वतीनं ही आपली साडी आपल्या जिजाऊच्या चरणी महिलांचं तुम्हाला अर्पण करते. आपल्या फोटो आहे का या ताई येतो. द्या त्यांना चढवा त्यांना हे द्या सोडून बांगडे पडू देऊ नका. आणि असं असं छोटे बाळ पडू का छोटं चल दीदी बरोबर तू पाय जाऊ आपल्या समोर ठेवा बेटा. ओके ठेवा राहू द्या. चला तुळजा भवानी की जय. ए थांब तिथे फोटो घेऊ एक. इथे थांब फोटो घेऊ दे. नव्या दिशेने एक स्फुलिंग निर्माण व्हावा अशा या पाठीमागचा भाग आहे. या कामी आपण सगळेजण दरवर्षी येता. मी सुद्धा मागच्या वर्षी आलो होतो. मागच्या वर्षी मी आमदार नव्हतो. मी जिजाऊच्या चरणी नतमस्तक झालो. मी काही प्रार्थना केल्या होत्या, त्या फळास आल्या. आणि आज रोजी मी मातृभूमीचा एक आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेलो आहे. मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि शिवरायांचे विचार नेहमी प्रसूत करण्याचं काम करणार आहे. शिवाजीराजे यांनी जे कार्य घेतलंय त्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. त्यांनी हेच कार्य आणखी पुढे चालवावं आणि हा जो छोटासा प्रवाह आहे तो आणखी आपण मोठा करूया, प्रशस्त करूया. आपण सगळ्यांचं सहकार्य यासाठी लागणार आहे. एक नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी, एक नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी आपल्याला राजमाता जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला आवश्यक आहे. आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. जय जय जिजाऊ. जय जिजाऊ. सर आपण इथं सिंदखेडहून म्हणजे जिजाऊ मातेच्या घरून माहेर आपण जन्मस्थळून आपण इथं रथयात्रा घेऊन आलं. 4थं वर्ष साजरे करताय. आणि इथे ज्याप्रमाणे रायगडवर ज्याप्रमाणे शासन उत्सव साजरा करताय व शासनाच्या परीने रायगडचं संवर्धन चालू आहे, तर जिजाऊ मातेच्या संवर्धनासाठी आणि तो राजवाडा इथे आता जिजाऊ मातेंचा आहे, तर त्याच्याविषयी काय बोलायला आपण आणि काय भावना? जय जिजाऊ. सिंदखेड राजा जन्मस्थळ ते पाचाड रायगड समाधीस्थळ अशी सिंदखेड पाचाड आम्ही अभिवादन यात्रा दरवर्षी या ठिकाणी घेऊन येत असतो. या यात्रेसाठी मला पूर्ण राज्यभरातनं माझ्या सहकाऱ्यांचं आमचे जे सहकारी आहेत त्यांचं सहकार्य होत असतं आणि ते सर्वजण या ठिकाणी येत असतात. साधारणपणे आता 22 जिल्हे या ठिकाणी सहभागी झालेत. तर मी आपल्या माध्यमातून शासनाला हे सांगेल की ही जिजाऊ मासाहेबांची जी समाधी आहे या समाधीचं कुठंतरी, कारण बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस लोकांना पाचाड माहिती नाही आणि पाचाड आहे तर मग त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांची समाधी आहे हे सुद्धा काही बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर 17 जूनमध्ये रोजी जिजाऊ मासाहेबांची म्हणजे आज पुण्यतिथी असते, तर 15 ते 17 अशी आम्ही एक अभिवादन यात्रा सिंदखेड राजावरनं काढतो आणि या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर लोकांमध्ये या समाधीबद्दल, या जिजाऊ मासाहेबांच्या स्मृतीस्थळाबद्दल लोकांना माहिती देत असतो. आणि कसं आहे की ज्याप्रमाणे जिजाऊंच्या समाधीला ज्यावेळेस आपण हात लावतो, दर्शन घेतो, तर मोठी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. याचं जिवंत उदाहरण सिद्धार्थ खरात साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर असं आपण सर्वांनी मा जिजाऊंच्या चरणी या ठिकाणी लीन झालं पाहिजे आणि जिजाऊ मासाहेबांचे विचार पूर्ण राज्यामध्ये नव्हे देशभरामध्ये पोहोचवण्याचं कार्य या यात्रेच्या माध्यमातून व्हावी ही एक प्रांजळ इच्छा घेऊन आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही यात्रा निश्चितच जगभर पोहोचेल असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी जो जिजाऊंचा वाडा आहे त्या वाड्याचं सुद्धा स्वरूप येत्या भविष्य काळामध्ये अतिशय सुंदर जसा देखणारा राजवाडा त्यावेळेस सुद्धा जिजाऊंचा तसाच या ठिकाणी शासनाने निर्माण करावा अशी आपल्या माध्यमातून मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आमदार साहेब, आपण शासनामध्ये आहात, म्हणजे सत्तेमध्ये आहात आणि शासन स्तरावर आपण विविध प्रश्नावर आवाज उठवत आहे. आज ही जी जिजाऊ स्मृती दिन साजरा होतो, तर ज्याप्रमाणे
महाराजांचं राज्याभिषेक असेल, शिवजयंती असेल, पुण्यतिथी असेल, शासकीय स्तरावर साजरा होत आहे. तर काय म्हणाल आपण की आता शासकीय स्तरावर साजरा करण्याच्या हेतूने काय विचार? जय जिजाऊ. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब ह्या सिंदखेड राजाच्या आहेत, म्हणजे सिंदखेड राजा माहेर आहे त्यांचं. त्या माहेरवरून ही जी मोठी यात्रा या ठिकाणी येते आहे. गेल्या 4 वर्षापासून आमचे शिवाजीराजे यांनी ही यात्रा सुरू केलेली अभिवादन यात्रा, आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. इथे आल्यानंतर ही जी समाधी स्थळ आहे या ठिकाणी ज्या काही भौतिक सुविधा पुरवायला पाहिजेत ते दिसतंच आहे. ज्याप्रमाणे जे काही रायगडावरती कार्यक्रम होतो त्याप्रमाणे इथे कुठला कार्यक्रम होत नाही आणि भौतिक सुविधा नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली, आणि आता वरचेवर या ठिकाणी खूप मोठा जनसमूह उसळणार आहे निश्चितच. कारण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब या शिवरायांच्या अक्षरशः त्यांनी मार्गदर्शक आहेत, आणि त्यांच्यामुळेच हे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि इतिहास उभा राहिलेला आहे, दैदिप्यमान आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून या राष्ट्रमातेच्या समाधीस्थळी विकास करण्याच्या अनुषंगानं मी स्वतः आमदार म्हणून उद्या परवाच या आठवड्यामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे निवेदन देतो, आणि इथे राहण्यासाठी एक मोठं जे काही सभागृह आहे ते लागेल. इथे भोजन आदी किंवा निवासासाठी कुठल्याही सुविधा नाही. आणखी ज्या काही इथे असलेला राजवाडा आहे त्यांचा, राजवाड्यामध्ये सोयी सुविधा नाही. आणखी जी काही स्थळं आहेत त्या स्थळांचा विकास करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देतो, आणि केवळ निवेदनच देत नाही तर ते मी घडून आणतो. कारण मी मातृतीर्थाचा रहिवासी आहे आणि मातृतीर्थाचा मी आमदार आहे. त्यामुळं मी ह्या गोष्टी करून घेणार आहे, याबद्दल निश्चिंत राहा.